नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयर वॉटर पोल्युशन बघणार आहोत. वॉटर पोल्युशन, ठीक आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. तर जलप्रदूषण किंवा वॉटर प्रदूषण आजकालच्या मानवानेच निर्माण केलेला गंभीर प्रश्न आहे. ठीक आहे. जलप्रदूषण हा कुणी तयार न केलेला तर माणसाने तयार केलेला एक गंभीर प्रश्न आहे. पाणी प्रदूषित होण्याची कारणे अशी आहेत. पाणी प्रदूषित होण्याची कारणं कोणती आहेत? तर पहिलं आहे सांडपाणी. तर सांडपाण्यामुळे पाणी सर्वात जास्त व गंभीररित्या प्रदूषित होते. यात रोगकारक जंतू व विघटनशील सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. सांडपाण्यामध्ये काय होतं? सांडपाण्यामुळे पाणी सर्वात जास्त गंभीररित्या प्रदूषित होतं. यात काय असतात? तर रोगकारक जंतू, विघटनशील सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतात. नंतर आहे औद्योगिक कचरा, इंडस्ट्रियल वेस्टेज किंवा वेस्ट. तर यामध्ये काय होतं? तर उद्योगधंद्यातून बाहेर पडणाऱ्या हानिकारक टाकाऊ पदार्थामुळे अनेक देशात जलप्रदूषणाचा प्रश्न बिकट बनला आहे. कारखान्यातून निर्माण होणारी विषारी द्रव्ये पाण्यात गेल्यास मासे तर मरतातच, परंतु माणसांनाही हानी पोचते. उद्योगधंद्यातून बाहेर पडणाऱ्या हानिकारक टाकाऊ पदार्थांमुळे काय होतं? तर अनेक देशात जलप्रदूषणाचा प्रश्न बिकट बनला आहे. कारखान्यातून निर्माण जो होणारे विषारी द्रव्ये आहेत ते काय होतात? पाण्यात गेल्यावर काय होतं? ते द्रव्य मासे असतात ते मरतात, परंतु माणसांनाही ह्या विषारी द्रव्यांची हानी पोचते. शेती, तर खतं आहे, जंतुनाशक आहेत, शेतीत मोठ्या प्रमाणात वापरले जातात. यामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होतं. शेतीमुळे प्रदूषण होतं. ते कसं? तर खतं आहेत, जे आपण खतं टाकतो, जंतुनाशकं वापरतो, ती पण पाण्यात मिसळतात आणि त्यामुळे पाणी प्रदूषित होतं. आता पाण्याद्वारे पसरणारे रोग कोणते आहेत? पाणी प्रदूषित झाले पण पाण्याद्वारे पसरणारे रोग कोणते आहेत? तर दूषित पाणी पिल्याने, दूषित पाणी वापरून केलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने किंवा वैयक्तिक स्वच्छतेसाठी असे पाणी वापरल्यामुळे आपल्याला अनेक रोग होऊ शकतात. पाण्याशी संबंधित रोगामध्ये दूषित पाण्यामुळे होणाऱ्या पारंपरिक रोगाचा समावेश होतो. विकसनशील देशामध्ये अशा रोगाचे प्रमाण खूप जास्त आहे व त्यातही सर्वात जास्त समस्या हगवणीच्या आजारांची आहे. दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेक प्रकारचे रोग होतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये हगवण म्हणजे अतिसार हे जो आहे ह्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. पाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते. तर कोणतं वर्गीकरण आहे ते आपण बघूया. तर जैविक वर्गीकरण बघूया आधी आपण. तर त्याच्यामध्ये काय आहे? तर बघूया जैविक. यामध्ये पाण्यात संसर्गजन्य जीवजंतू असल्याने होणारे आजार कोणते आहेत ते बघूया. पाण्यात संसर्गजन्य जीवजंतू असल्याने होणारे विषाणूमुळे होणारे कोणते आहेत? तर कावी आहे, कावी आहे, बालपक्षाघात आहे, शिशूतील रोटा विषाणू हगवण, रोटा व्हायरस जो आता वॅक्सिन पण दिली आले त्याच्यावरती, तर रोटा विषाणू हगवण आहे. जीवाणूंमुळे होणारे टायफॉईड, पॅराटायफॉईड, जीवाणू, रक्ती हगवण, कोलाई हगवण, कॉलरा इत्यादी आहेत. त्याच्यानंतर एकपेशीय परजीवींमुळे होणारे कोणते आजार आहेत? आमांश, जिऑर्डिसिस हे एकपेशीय परजीवीमुळे होणारे आजार आहेत. आमांश आणि जिऑर्डिसिस. जंतामुळे होणारे कोणते आहेत? तर गोलकृमी, तंतुकृमी, हायटायडिड रोग हे होतात जंतामुळे. आता लेप्टोस्पायरोमुळे काय कोणते होतात? तर वेलचा रोग होतो लेप्टोस्पायरमुळे. त्याच्यानंतर आहे दुसरा आहे संसर्गजन्य जीवजंतूचा स्रोत. तर कुठले आहेत? तर पाण्यात असल्यामुळे होणारे गोगलगायमुळे होतो शिस्टोसोमायसिस आणि सायक्लॉपमुळे नारू फिश टेम्पर होतो. गोगलगायमुळे होतो शिस्टोसोमायसिस आणि सायक्लॉपमुळे होतो नारू आणि फिश टेम्पर. आता रासायनिकमध्ये काय रोग होतात? तर कारखाने व शेतात वापरले जाणारे विविध प्रकारचे रासायनिक पदार्थ सार्वजनिक पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेमध्ये आढळून येऊ लागले आहेत. अशा प्रदूषकांमध्ये डिटर्जंट द्रावणे, सायनाइड्स, जड धातू खनिजे, सेंद्रिय आम्ले, नत्रयुक्त द्रव्ये, विरंजक द्रव्ये, रंगद्रव्ये, सल्फाइड्स, अमोनिया तसेच विषारी आणि जैवनाशक सेंद्रिय पदार्थाचा समावेश होतो. रासायनिक पदार्थ प्रत्यक्षरित्या किंवा पाण्यातील मासे इत्यादी शरीरात हळूहळू साठत जाऊन मानवी आरोग्यावर अप्रत्यक्षरित्या परिणाम करतात. हे रासायनिक पदार्थ काय करतात? आपल्याला जरी कळत नसेल पण ते मानवी शरीरात हळूहळू जाऊन ते परिणाम करतात.
आरोग्यावर आपल्या प्रत्यक्ष परिणामांपेक्षा कमी मात्रेमध्ये असल्याने चटकन लक्षात नाही येणारे परंतु दूरगामी परिणाम करणारे अप्रत्यक्ष परिणामाकडे सर्व जगाचे आता विशेष लक्ष आहे. लगेच परिणाम करत नाही, पण हळूहळू अप्रत्यक्षरित्या परिणाम करतात. हे जे आपण विषारी द्रव्य आहे ते पाण्यामधून जे आपल्या शरीरात जातात. ठीक आहे, परंतु दूरगामी परिणाम करणारे अप्रत्यक्ष परिणामाकडे सर्व जगाचं आता लक्ष आहे. नव्यानेच वापरत येणारी रासायनिक पदार्थ जास्त हानिकारक असतात. पाणी शुद्धीकरणाच्या पारंपरिक पद्धतीमुळे त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. पाण्याद्वारे पसरणारे जीवजंतूमुळे होणारे रोग, पाण्यामुळे जे पसरणारे रोग आहेत ठीक आहे, आणि जीवजंतूमुळे होणारे रोग ज्याने नियंत्रणाखाली आणले आहेत, अशा विकसित देशांनी आपले लक्ष रासायनिक होणाऱ्या प्रदूषणाकडे वळवले आहे. तर पाण्याद्वारे पसरणारे जीवजंतूमुळे जे रोग होतात त्यांना नियंत्रण आणल्यामुळे आता जे विकसित देश आहेत ते काय करतात, तर रासायनिक द्रव्यामुळे होणारं जो प्रदूषण आहे त्याच्याकडे लक्ष वळवलं आहे. आता दातांचे आरोग्य ह्याच्यामध्ये काय बिघडतं, तर पाण्यातील फ्लोराईड्स आहेत ते प्रमाण दर लिटरला 1 मिलीग्रामपेक्षा जास्त असेल तर दंतक्षयापासून संरक्षण मिळतं आहे. मग आता हेच पाणी प्रमाण जर खूप जास्त झाले तर दाताच्या एनॅलवर डाग पडून ते खराब होतात. पाण्याच्या प्रदूषणामुळे काय होतं, तर आपल्या एनॅमलवर डाग पडतात. म्हणजे जर त्याच्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण दर लिटरला 1 मिलीग्रामपेक्षा जास्त असेल तर दंतक्षयापासून संरक्षण मिळते. मग आता हेच प्रमाण जर जास्त झालं तर काय होतं, दाताच्या एनॅमलवर डाग पडून ते खराब होतात. शिशूमध्ये काय याचा परिणाम होतो, तर शिशूमध्ये त्वचा निळी पडणे. पाण्यात नायट्रेट जास्त प्रमाणात असल्यास हिमोग्लोबिनवर परिणाम होऊन मिथिलोग्लोबोनिया होतो आणि खताचा वापर होणारे जमिनीच्या पिण्याशी पाण्याशी संपर्क आला तर असे घडू शकतो. तर काय होतं, तर पाण्यात नायट्रेट जास्त प्रमाणात असल्यास हिमोग्लोबिनवर त्याचा परिणाम होतो आणि मिथेमोग्लोबिनिया होतो. खताचा वापर होणाऱ्या जमिनीच्या पिण्याशी पाण्याशी संपर्क आला तर असं घडू शकते. ह्याच्या साहाय्याने पाणी काढण्यास अटकाव करावा, कारण त्यामुळे म्हणजे काय होतं, शिशूमध्ये त्वचा निळी पडते किंवा संपर्क आला तर म्हणजे मिथेनोग्लोबिनिया होऊ शकतो. तर अशा प्रकारे वॉटर पोल्युशन आहे त्याच्यामुळे होणारे, आता आपण बघूया हे अशा प्रकारे आहे वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशनमुळे कशामुळे होतं, तर सांडपाणी, औद्योगिक कचरा आणि शेती याच्यामुळे होतं वॉटर पोल्युशन. आता ह्याच्यावरती आपल्याला जर कोणते आजार पसरतात, पाण्याद्वारे कोणते आजार पसरतात ते आहेत, पाण्याद्वारे पसरणारे रोग कोणते कोणते आहेत, तर हे जैविक रोग आहेत आणि रासायनिक रोग आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये दातांचे आरोग्य, शिशूमध्ये त्वचा निळी पडणे आणि अशा प्रकारचे गोष्टी घडून येतात. पाण्यामध्ये सायनाइड्स, खनिजे, सेंद्रिय आम्ले, नत्रयुक्त द्रव्ये, रंजक द्रव्ये इत्यादी विषारी घटक असतात. त्याच्यामुळे मानवी आरोग्यावर खूप प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या खूप परिणाम होत असतो. तो पाण्याचं संरक्षण करणं किंवा पाणी स्वच्छ ठेवणं ही कुणा एकाची जबाबदारी नसून पूर्ण सगळ्या म्हणजे ह्युमन आहेत त्या सर्वांची जबाबदारी आहे. तर अशा प्रकारे होता हा कम्युनिटी हेल्थ नर्सिंग GNM फर्स्ट इयरमधला इम्पॉर्टंट क्वेश्चन वॉटर पोल्युशन. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.